विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीच्या ऍक्टिव्हिटी शीट मधील क्वेश्चन नंबर 3B जो ऍप्रिशिएशनच्या रिलेटेड आहे तो पाहणार आहोत। ऍक्टिव्हिटी शीट मध्ये प्रश्न कसा दिलेला असतो, रीड द फॉलोइंग पोएम अँड राइट अन ऍप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो। अशा प्रकारचा प्रश्न दिलेला असतो आणि ती कविता आणि त्या कवितेचे कवी हे सुद्धा तिथे दिलेले असतात। या कवितेमध्ये कोणते पॉइंट्स असतात, टायटल म्हणजे शीर्षक, नेम ऑफ द पोएट म्हणजे कवीचे नाव काय आहे, राईम स्कीम कोणती वापरलेली आहे, फिगर ऑफ स्पीच कुठला अलंकार त्या कवितेमध्ये जास्त प्रमाणात वापरला आहे आणि मध्यवर्ती कल्पना असे पॉइंट्स दिलेले असतात। यामध्ये टायटलसाठी अर्धा मार्क असतो, नेम ऑफ द पोएटसाठी अर्धा मार्क, रायमिंग स्कीमला 1 मार्क असतो, फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क आणि सेंट्रल आयडियाला 2 मार्क असे टोटल 5 गुण ऍप्रिसिएशनसाठी दिलेले असतात। आपल्या इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाच्या टेक्स्टबुकमध्ये एकूण 8 कविता दिलेल्या आहेत। त्या 8ही कवितेचे मी या व्हिडिओमध्ये ऍप्रिसिएशन व्यवस्थित तुम्हाला समजावून देणार आहे। सुरुवात करूया आपण। पहिली कविता आपली आहे अ टीन एजर्स प्रेयर। या कवितेचे टायटल बघा, इथे टायटल काय दिलंय, अ टीन एजर्स प्रेयर, नेम ऑफ द पोएट जे मॉर्स, राइम स्कीम आहे ABCB, फिगर ऑफ स्पीच apostrophe, फॉर एक्झाम्पल प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड। या ठिकाणी apostrophe ही फिगर ऑफ स्पीच का बरं मी इथे घेतलेली आहे, तर जो लॉर्ड आहे, जो देव आहे, त्या देवाला इथे ऍड्रेस केलेला आहे की जो आपल्या कवितेमध्ये तो अब्सेंट आहे, म्हणून इथे एक्झाम्पल दिले, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, म्हणजे किशोरवयीन मूल देवाला विनंती करतोय की त्याचे कृपा करून डोळे उघड, म्हणजे देव तिथे अनुपस्थित आहे तरी सुद्धा किशोरवयीन मूल त्याला ऍड्रेस करत आहे, म्हणून apostrophe फिगर ऑफ स्पीच आहे। थीम किंवा सेंट्रल आयडिया मध्यवर्ती कल्पना काय आहे बघा, इन दिस पोएम a teenager is expressing his thoughts about the decision he wants to make for leading successful life। म्हणजे या कवितेमध्ये एक किशोरवयीन मूल यशस्वी जीवन जगण्यासाठी, लीडिंग सक्सेसफुल लाईफ, कोणते निर्णय घ्यायचे याबद्दल आपले विचार व्यक्त करत आहे। ही प्रेज टू गॉड टू हेल्प हिम टू लीड द बेस्ट लाईफ। तो देवाला प्रार्थना करतो की त्याला उत्तम जीवन जगण्यासाठी मदत कर। यानंतरची दुसरी पोएम आहे द ट्विन्स। टायटल द ट्विन्स, नेम ऑफ द पोएट हेनरी एस ली, राइम स्कीम, या कवितेमध्ये रायमिंग स्कीम आहे ABAB, फिगर ऑफ स्पीच हायपरबर्ली, फॉर एक्झाम्पल माय ब्रदर जॉन गॉट क्रिस्टन मी अँड आय गॉट क्रिस्टन हिम, म्हणजे हायपरबली म्हणजे अतिशयोक्ती। या कवितेमध्ये जुळ्या मुलांमधील जो आपला स्पीकर आहे त्याला जुळे असल्यामुळे कोणत्या कोणत्या समस्याला तोंड द्यावे लागले याची विनोदी शैलीमध्ये रचना मांडलेली आहे। आता इथे बघा, माय ब्रदर जॉन गॉट क्रिस्टन मी अँड आय गॉट क्रिस्टन मी, म्हणजे आमचा नामकरण विधी झाला तेव्हा माझे नाव माझ्या भावाला दिले गेले आणि भावाचे नाव मला दिले गेले, यामध्ये अतिशयोक्ती दाखवलेली आहे। थीम सेंट्रल आयडिया, दिस इज अ ह्युमरस पोएम अबाउट अ पेअर ऑफ ट्विन ब्रदर्स, म्हणजे
जुळ्या भावांच्या जोडीबद्दलची ही विनोदी कविता आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द प्रॉब्लेम्स फेस्ड बाय वन ऑफ द आयडेंटिकल ट्विन्स. म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, तर एका जुळ्या मुलाला भेडसावणाऱ्या किंवा सामोरे जावे लागणाऱ्या समस्या सांगितलेल्या आहेत. ऑल द प्रॉब्लेम्स आर सो एक्झॅगरेटेड दॅट दे क्रिएट ह्युमरस इफेक्ट. सर्व समस्या इतक्या अतिशयोक्तीपूर्णपणे सांगितलेल्या आहेत की त्यामुळे विनोदी प्रभाव निर्माण होतो. यानंतरची कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट. या कवितेचे पोएट आहेत सुनील शर्मा. या कवितेची रायमिंग स्कीम ही फ्री वर्स आहे, कारण या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स वापरलेलेच नाहीत. म्हणून मी इथे काय लिहिले, द राईम स्कीम ऑफ द पोएम इज फ्री वर्स. देअर इज नो राईम स्कीम इन द पोएम. रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच कोणती आहे, तर पुनरावृत्ती. आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. म्हणजे इथे स्मॉल स्मॉल या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून रिपिटेशन. थीम किंवा सेंट्रल आयडिया बघा. अ चाइल्ड्स कन्सर्न अँड लव्ह टुवर्ड्स हिज फादर इज वेल पोर्ट्रेड इन द पोएम. म्हणजे काय, तर मुलाची वडिलाबद्दलची काळजी आणि प्रेम कवितेत उत्तम प्रकारे चित्रित केले आहे. अ स्मॉल चाइल्ड इन विलेज वॉन्ट्स हिज फादर टू रिटर्न अर्ली अँड सेफली फ्रॉम द सिटी टू टेल हिम स्टोरीज. म्हणजे काय, खेड्यातील लहान मुलाला त्याच्या वडिलांनी शहरातून लवकर आणि सुरक्षितपणे कथा सांगण्यासाठी परत यावे असे वाटते. सो ही रिक्वेस्ट द मून टू गिव्ह सीड्स ऑफ मूनलाइट टू सॉ देम टू लाइटन द डार्क रूट फ्रॉम द सिटी टू विलेज. आणि म्हणून तो चंद्राला विनंती करतो की त्याने चंद्रप्रकाशाच्या बिया द्याव्यात की जेणेकरून शहरापासून गावापर्यंत जो काळोखी मार्ग आहे तो प्रकाशमय होईल. यानंतरची कविता आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. नेम ऑफ द पोएट पॅब्लो नेरुदा. या कवितेमध्ये सुद्धा रायमिंग वर्ड्स नाहीयेत आणि रायमिंग स्कीम सुद्धा नाहीये, म्हणून ही कविता सुद्धा फ्री वर्स मध्येच आहे. मुक्त छंद असं मराठीमध्ये त्याला म्हणतात. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज फ्री वर्स. देअर इज नो राईम स्कीम इन द पोएम. फिगर ऑफ स्पीच अनाफोरा. इफ यू डू नॉट repeated at the beginning of successive lines in the poem. अनाफोरा का बरं फिगर ऑफ स्पीच इथे घेतलेली आहे, तर इफ यू डू नॉट ही जी ओळ आहे ती कवितेमध्ये सलग काही वेळेस रिपीट झालेली आहे आणि म्हणून त्याला अनाफोरा ही फिगर ऑफ स्पीच इथे वापरलेली असे आपण म्हणतो. सेंट्रल आयडिया बघा. इन दिस पोएम
पोएट सजेस्ट द रीडर्स टू लिव्ह लाईफ टू द फुल्लेस्ट. म्हणजे या कवितेमध्ये वाचकांना कवी पूर्णपणे आनंदी जीवन जगण्याचा सुचवतो आहे. पोएट सेज, डू ऑल द थिंग्स दॅट चेंज आवर लाईफ, अदरवाईज वी विल लूज होप ऑफ हॅपी फ्युचर. कवी काय म्हणतोय की जीवन बदलेल अशा सर्व गोष्टी करा, नाहीतर तुम्ही सुखी भविष्याच्या आशा गमावाल. त्यानंतरची कविता आहे इफ. नेम ऑफ द पोएट रुडयार्ड किपलिंग. या कवितेमध्ये रायमिंग स्कीम बघा. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज ए ए ए ए बी सी बी सी and second and third stanza rhyme scheme is A A B C D C D. म्हणजे विद्यार्थ्यांनो, प्रत्येक स्टँजाची रायमिंग वर्ड्स जर एकच असेल तर आपण पूर्ण कवितेची रायमिंग स्कीम लिहू शकतो. परंतु स्टँजा वाईज जर रायमिंग स्कीम वेगवेगळी असेल तर अशा वेळेस आपल्याला स्टँजा वाईज रायमिंग स्कीम लिहावी लागते. म्हणून इथे मी सांगितलं की पहिल्या कडव्याची रायमिंग स्कीम वेगळी आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्याची रायमिंग स्कीम सुद्धा इथे वेगळी आहे. सेंट्रल आयडिया बघा आता. धिस पोएम डील्स विथ द व्हॅल्युएबल पीसेस ऑफ ॲडवाइस गिव्हन बाय अ फादर टू हिज सन. म्हणजे ही कविता वडिलांनी आपल्या मुलाला दिलेल्या मौल्यवान सल्ल्याविषयी किंवा सल्ल्यासंबंधित आहे. द पोएट कन्वेज हिज आयडिया अबाउट हाऊ टू लिव्ह अ बॅलन्स लाईफ अँड अबोव्ह ऑल हाऊ टू बी अ गुड ह्युमन बिईंग. म्हणजे समतोल जीवन जगणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक चांगला माणूस कसे बनावे याची कल्पना कवी व्यक्त करतो. नेक्स्ट पोएम आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. नेम ऑफ द पोएट रॉबर्ट फॉस्ट. राईम स्कीम यामध्ये सुद्धा स्टांजा वाईजच राईम स्कीम लागेल आपल्याला. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट थ्री स्टांजा इज ए ए बी ए अँड द फोर्थ स्टांजा इज ए ए ए ए. म्हणजे पहिल्या 3 कडव्याची रायमिंग स्कीम ए ए बी ए आहे आणि शेवटचा जो चौथा कडवा आहे त्याची मात्र रायमिंग स्कीम इथे काय दिलेली आहे ए ए ए ए. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन आहे. म्हणजे कवितेत इफेक्ट निर्माण करण्यासाठी किंवा कविता परिणामकारक होण्यासाठी किंवा रायमिंग वर्ड्स किंवा यमक जुळण्यासाठी कवी शब्दाची रचना बदलतो, त्याला इन्व्हर्जन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. म्हणजे कशी रचना पाहिजे होती, आय थिंक आय नो हुज वुड्स दीज आर. म्हणून इथे इन्व्हर्जन ही फिगर ऑफ स्पीच आहे. आता सेंट्रल आयडिया इथे बघा काय सांगितले. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज टू नॅरेट अ लिटिल इन्सिडंट दॅट हॅपन इन अ स्नोई इव्हिनिंग. म्हणजे एका बर्फाळ संध्याकाळी घडलेली एक छोटीशी घटना सांगणे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. द पोएट ट्रॅव्हल्ड थ्रू द ब्युटिफुल वुड्स अँड वॉन्टेड टू से अँड एन्जॉय द व्ह्यू ऑल्दो हिज माइंड अर्ज्ड हिम टू कॅरी ऑन इन हिज जर्नी. अर्ग म्हणजे विनंती करणे, आग्रह करणे. म्हणजेच काय होतं इथे, कवीने सुंदर जंगलातून प्रवास केला आहे आणि त्याला तिथे राहून त्या दृश्याचा व्ह्यू म्हणजे दृश्याचा आनंद घ्यायचा होता. तरीही त्याच्या मनाने त्याला प्रवास चालू ठेवण्याची विनंती केली आहे किंवा आग्रह केला आहे, अशी ही मध्यवर्ती कल्पना इथे दिलेली आहे.
यानंतरची कविता आहे द वर्ल्ड इज माइन. Title: The World is Mine. Name of the poet: Joy Lovelace Crawford. Rhyme scheme: The rhyme scheme of the first, second and third stanza is A A B B C C and the fourth stanza is A A A B B. इथे सुद्धा स्टांजा वाइज रायमिंग स्कीम सांगितलेली आहे. फिगर ऑफ स्पीच इथे परत मी इन्व्हर्जनच घेतले. टुडे ऑन अ बस आय सॉ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. म्हणजेच रचना कशी पाहिजे होती? आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर ऑन अ बस टुडे. आता इथे सेंट्रल आयडिया पाहूया आपण. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट वी मस्ट काउंट आवर ब्लेसिंग रादर दॅन कंप्लेन अबाउट द थिंग्स विच वी थिंक वी लॅक. म्हणजे काय? कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? तर आपल्याला ज्या गोष्टीची कमतरता वाटते त्याबद्दल तक्रार करण्याऐवजी आपण आपल्याला देवाने दिलेले आशीर्वाद मोजले पाहिजेत. When we are thankful to God for all the good things we are endowed with, then the world and its joys are ours. Endowed म्हणजे देवाने बहाल केलेले आहेत. आता या ओळीचा अर्थ काय होतो की जेव्हा आपण सर्व चांगल्या गोष्टीसाठी देवाचे आभार मानतो तेव्हा जग आणि त्यातील जो आनंद असतो तो आपला असतो. विद्यार्थ्यांनो, आता ही आपण नेक्स्ट पोएम त्याचे इथे ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. नेम ऑफ द पोएम आहे वॉल्ट व्हाइटमन. या कवितेमध्ये रायमिंग स्कीम दिलेली आहे ए ए बी बी सी डी ई डी. फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन. ओ कॅप्टन माय कॅप्टन म्हणजे पर्सॉनिफिकेशन ही फिगर ऑफ स्पीच कॅप्टन तिथे नसताना कॅप्टनला ऍड्रेस केलेला आहे म्हणून तिथे वापरलेली आहे. सेंट्रल आयडिया बघा. द पोएम इज अन एक्सप्रेशन ऑफ अ ग्रेट सॅडनेस फॉर द डेथ ऑफ कॅप्टन. म्हणजे ही कविता कॅप्टनच्या मृत्यूबद्दल अत्यंत दुःख व्यक्त करणारी आहे. While the country celebrates the victory, the poet laments over the death of the captain. Laments म्हणजे शोक करणे. म्हणजे जेव्हा देश विजय साजरा करत असताना कवी मात्र कॅप्टनच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत होता. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो इथे आपण 8 कवितेचं ॲप्रिसिएशन पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, कविता आणि कवितेचे नाव तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेले असल्यामुळे तुम्ही टायटल, नेम ऑफ द पोएट, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच या हे जे सर्व पॉइंट्स आहेत ते स्वतः तिथे विचार करून थोडेसे ते कवितेच्या आधाराने लिहू शकता. सेंट्रल आयडिया मात्र तुम्ही थोडीशी परीक्षेला जाण्यापूर्वीच व्यवस्थित पाहून तुम्ही तुमच्या मनामध्ये ती आयडिया तयार करून ठेवली पाहिजे. सेंट्रल आयडिया तर तुम्ही ॲप्रिसिएशन छान लिहू शकाल.